नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुणाल कामराचा द हॅबिटेट स्टुडिओ शिवसैनिकांनी फोडल्याच्या नंतर शिवसैनिक नाही म्हणतात, गद्दार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याच्या नंतर आता ध्रुव राठीचा या कुणाल कामराच्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीशी संबंधित एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाडेकी टट्टू असं म्हटलंय. आपल्या एकनाथ शिंदे यांना काम तो आपके पास कुछ है नहीं असं म्हटलंय. याशिवाय महाराष्ट्र पोलिसांवर सुद्धा त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टी मला पटलेल्या. याशिवाय ध्रुव राठींनी शेवटी एक खूप चांगला मेसेज आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे. हाच मेसेज मला सुद्धा द्यायचा होता, तर म्हणून हा व्हिडिओ. तर बघूया आपला ध्रुव राठी व्हिडिओमध्ये काय म्हणतोय. एक झलक तुम्हाला दाखवते फक्त. कुणाल कालरा मुर्दाबाद, कुणाल कालरा मुर्दाबाद। अरे उसका नाम कुणाल कामरा है, कुणाल कालरा नहीं। माना कि तुम लोग भाड़े के टट्टू हो, बेवकूफ हो, लेकिन थोड़ी तो कोशिश कर लो यार। जिस चीज के पैसे मिल रहे हैं, पुतला जलाने जा रहे हो किसी का, पता तो कर लो उसका नाम क्या है। हर छोटी थोडक्यात या अर्ध्या सेकंदामध्ये या कार्यकर्त्यांना त्यांनी भाडे के टट्टू म्हटलं, बेवकूफ म्हटलं, थोडंसं तो दिमाग लगाव म्हणजे तुमच्यामध्ये दिमाग नाही आहे असं म्हटलं. आणि ह्याच्यामध्ये तो जे काय बोलतोय या सगळ्या गोष्टींना तथ्य आहे. ज्या कुणाल कामराच्या विरोधामध्ये या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रोटेस्ट करण्यासाठी पैसे मिळाले असतील, निदान त्याचं नाव कुणाल कामरा आहे हे पण यांना कळू नये. याशिवाय पुढे ध्रुव राठीचं आता पूर्ण व्हिडिओमधलं मी थोडक्यात सांगते. त्याने एकनाथ शिंदे यांना असं म्हणलं की तुम्हाला काहीही काम नाही आहे. कारण एकनाथ शिंदेंची या सगळ्या गोष्टीवर जी एक प्रतिक्रिया आली ती अशी होती की ॲक्शन को रिॲक्शन होता है. स्टुडिओ का फोडला तर म्हणे ॲक्शन को रिॲक्शन होता है. एकनाथ शिंदे साहेब, कुणाल कामराने कोणाचं घर येऊन फोडलंय का, कोणाचं ऑफिस येऊन फोडलं का की त्याला रिॲक्शन तशीच द्यायला? त्याने ॲक्शन काय केली होती? त्याने रोस्ट केलं होतं, त्याने कॉमेडी गाणं बनवलं होतं. रिॲक्शन द्यायची होती ना तर आपले तेवढेच इंटेलिजंट लोक तिकडे पाठवायचे होते रोस्ट करायला, उलटे गाणे तयार करायला. काहीच हरकत नव्हती. कशाही प्रकारचे तुम्ही गाणे तयार करू शकता, कॉमेडी करू शकता, मजाक उडवू शकता. ह्याला काय म्हणूया, रोस्टिंग आपण म्हणू शकतो. पण तसं करायसाठी खरोखर डोकं लागतं. तसं करायसाठी तुमच्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर लागतो. तुम्हाला गोष्टी लाईटली घेण्याचा एक सेन्स लागतो, एक लिबर्टीचं फिलिंग लागतं. पण तसं काही आज या लोकांकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांकडे नाही आहे. याशिवाय ध्रुव राठीने या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलिसांवर परत ताशेरे ओढलेले आहे. ध्रुव राठी असं म्हणतो की जसं की तो हॅबिटेट स्टुडिओ फोडला, हा स्टुडिओ फोडायला हे जेव्हा कार्यकर्ते गेले होते 20 कार्यकर्ते, तेव्हा त्या स्टुडिओमध्ये ऑलरेडी पब्लिक बसलेली होती. 80 लोक. तिथे एक शो चाललेला होता वेगळा. हे पब्लिक होतं म्हणजे नॉर्मल लोक होते ते. पण तरीही हे कार्यकर्ते 20 कार्यकर्ते गेले. कार्यक्रमाच्या मध्ये त्यांनी फोडाफोडी केली. लोकांना तिथे लोक अर्थातच निघून गेले, काय म्हणूया बाजूला झाले. म्हणजे या लोकांच्या सोबत पोलीस होते आणि हे लोक या स्टुडिओची तोडफोड करत होते. आणि तिथे पाहणाऱ्या लोकांनी असं सांगितलं की पोलिसांनी इथे बसलेल्या सामान्य नागरिकांचं रक्षण नाही केलं, कार्यकर्त्यांचं रक्षण केलं. पोलिसांनी खरं तर त्या लोकांना थांबवायला पाहिजे होतं की तुम्हाला अक्कल आहे का, लोक इथे बसलेले आहेत आणि असं कोणाच्या घराची तोडफोड करणं हे इल्लिगल आहे. पण पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये ते झालं. म्हणजे या कार्यकर्त्यांना, या गुंड्यांना हे माहीत होतं की आपण काहीही केलं तरी आपल्याला काहीच होऊ शकत नाही. आणि हा एक जो विचार आहे ना, हा खूप महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे. ही जी गुंडगिरी वाढली, ही गुंडगिरी ह्याच्यासाठी वाढली कारण त्यांना माहिती आहे पोलीस आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. हा कॉन्फिडन्स महाराष्ट्र पोलिसांनी इतक्या गुंडांना का दिला? याने किती बदनाम होत आहे महाराष्ट्र पोलीस आणि एकंदरच आपला देश, हे यांना कसं कळत नाही. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्ही फक्त राजकारणात असाल किंवा तुम्ही फक्त राजकारण्यांवर काही बोललं, कॉमेडी केलं तरच तुमच्यासोबत असं काही होऊ शकतं असं बिलकुल समजू नका. ही वाढलेली गुंडगिरी आणि या सध्याच्या राज्यकर्त्यांना जो तुमचा पाठिंबा मिळतो आहे ना, त्यामुळे त्याच गोष्टी कधीतरी तुमच्यावर पण उलटू शकतात. संतोष देशमुख हा भाजपचाच कार्यकर्ता होता, तो काँग्रेसचा कार्यकर्ता नव्हता. हाही एक भारत आहे आणि एक भारत असाही होता. नेहरूंच्या काळामध्ये सगळ्यात फेमस असलेले कार्टुनिस्ट होते के शंकर पिल्लई. शंकर पिल्लई यांनी नेहरूंवर जवळपास 4000 कार्टून केलेले आहेत, फक्त जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यावरच. काही दिवस असा गेला मधला काळ की जेव्हा शंकर पिल्लई हे कार्टून करणं त्यांनी थांबवलं, कार्टून केले नाही, तेव्हा नेहरूंनी या शंकर पिल्लई यांना पत्र लिहून सांगितलं की डोंट स्पेअर मी शंकर. शंकर, मला वाचवू नको, मला सोडू नकोस, माझ्या चुका काढ, माझ्या चुका दाखव, असं म्हणणारा एक पंतप्रधान, पहिला पंतप्रधान या भारताला लाभला. हे किती मोठं भाग्य आहे आपलं. म्हणजे तुम्ही बघा काय प्रकारचे कार्टून्स, म्हणजे
भयंकर कार्टून केलेले आहेत, एकदम मजाक. आता हे बघा नेहरूंना साडी घातलेलं दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढे कार्टूनवर केलेले आहेत आणि तेव्हा या कार्टून बनवणाऱ्या लोकांना कसं घेतलं जायचं. आणि आज नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आल्याच्या नंतरचा एक भारत आहे जेव्हा की अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर त्यांना अटक होते. आता हे नरेंद्र मोदी इथल्या एका पॉडकास्टमध्ये तर असं सांगतात की माझं कोणीही आलोचना केली तर मला आवडतं, कडी से कडी आलोचना होनी चाहिए. आणि बघा हे एका व्यक्तीने अशा प्रकारचं एक कार्टून केलं होतं, तुम्हाला माहिती असेल. नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा काहीही बोलले नाही, गप्प होते. त्याच्यावर हाताला त्यांच्या साखळात बांधलेल्या अशा प्रकारचं एक कार्टून केलं आणि कळलं काही दिवसानंतर त्यांची ती वेबसाईटच ब्लॉक केलेली आहे, वेबसाईटच बंद केलेली आहे. त्याच्यानंतर अनेकदा आता दिल्लीमध्ये तर मोदी हटाव देश बचाव अशा प्रकारचं बॅनर लागलं होतं, म्हणून 100 लोकांवर जवळपास केसेस केलेले आहेत हे बॅनर काढण्यासाठी. हा सध्याचा भारत आहे. आणि अजून असा एक भारत होता जे तुम्ही पाहिलं असेल, सोनी TV नावाच्या नॅशनल टेलिव्हिजनवर नॅशनल शो, देशाचे करोडो लोक हा शो बघत होते जेव्हा मनमोहन सिंग आणि तुमच्या काय म्हणूया सोनिया गांधी यांच्यावर व्यंग केलं जायचं, यांच्या विषयीचे अशा प्रकारचे नाटकं, कॉमेडी शो केले जायचे आणि संपूर्ण देश बघायचा. पंतप्रधानांचा अशा प्रकारे केल्याच्या नंतरही कधीही त्यांना वाटलं नाही की ह्याला बंद करावं. तुम्हाला माहिती असेल की सोनिया गांधी यांच्यावर तर काय काय बोललेलं आहे, जर्सी गाय, काँग्रेस की विधवा, अशा प्रकारचे वक्तव्य आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे, तरीही त्यांना कोणी काय बोललं नाही. राहुल गांधी यांच्यावर तर अजून पण काहीही प्रकारचे मीम बनवले जातात, काहीही प्रकारचे फोटो मॉर्फ केले जातात. खरं तर जे मला दिसतं नाही की IT सेलवाले जेव्हा व्यंग करतात किंवा मीम तयार करायचा प्रयत्न करतात तर त्यांची ते ना आपल्या बुद्धीच नाही आहे असं दाखवतात. कारण की एखाद्या गोष्टीवर व्यंग करताना त्याचं एक माणूस म्हणून असणं हे पण ॲक्सेप्ट करावं लागतं. पण हे लोक जेव्हा व्यंग करतात तेव्हा कसं दाखवतात, एकदम भिकारी असतात की नाही तशा याच्यामध्ये ह्यांना दाखवतात, त्या फोटोला ह्यांचे फोटो मॉर्फ करतात. याचा अर्थ तुम्ही गरिबीचा मजाक करत आहात, तुम्ही त्यांच्यावर मजाक नाही करत आहे, तुम्ही गरिबांची मजाक करतायत हे असे फोटो दाखवून. अनेकदा तुम्ही ते फोटो पाहिले असेल. हे आहे अर्थात ध्रुव राठीने काही अजून उदाहरणं दिले की ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एक केस झालेली आहे की कुठलं तरी एक कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे ममता बॅनर्जीच्या गव्हर्नमेंटनी त्या व्यक्तीवर केस केलेली होती. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंचं पण एक उदाहरण दिलं आहे की आता तर ते कुणाल कामराला सपोर्ट करत आहेत, मात्र 2020ला एका व्यक्तीने अशाच प्रकारचं कुठलं तरी मीम फॉरवर्ड केलं, शेअर केलं, जे की अत्यंत काहीतरी होतं. त्याच्यामुळे यांच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केलेली होती. आणि अर्थात तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मला असं वाटतं की ते लोक हेच असतील जे आता शिंदेच्या सोबत आहेत, कारण की शिंदे सेनानी हे एकत्र होते तेव्हा. त्यामुळे सगळे भडकाऊ जे लोक होते की नाही असे ते इकडे गेले असतील असं मला वाटतंय भाजपसोबत. अर्थात मी काही कोणालाही वाचवत नाही, असं मी तर म्हणते कार्टून करा, कॉमेडी करा, मजाक करा, गाणे बनवा, काय करायचं ते करा, हिंसा नका करू. त्याच्यानंतर त्यांनी असे अनेक उदाहरणं सांगितले आणि शेवटी त्यांनी खूप चांगला मेसेज दिला आहे. तो म्हणतो की जो करणं हे नॉर्मलाइज करा, ह्यानेच आपली लोकशाही अत्यंत बळकट होऊ शकते. हे नॉर्मल होऊ द्या, लोकांना हे कळू द्या की हे खूप नॉर्मल आहे असं बोलणं, गाणं म्हणणं. ती कला आहे, कुणी काहीही बोलू शकतं, फक्त काही रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत. ते रेस्ट्रिक्शन्स असे आहेत की देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा प्रकारचं कुणीही बोलू शकत नाही. ठीक आहे, कुणीही अशा प्रकारे भाषण देऊ शकत नाही की कसा देश तोडायचा किंवा असं देशाच्या विरोधात नाही बोलू शकत. दुसरं ते म्हणजे 2 समूहामध्ये भेद करणारं वक्तव्य कुणी करू शकत नाही की हिंदू असे, मुस्लिम तसे, असं जर मी म्हणत असेल तर जे आहे ते येत नाही. ह्याच गोष्टी फक्त म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू शकत नाही. पण तरीही आज सत्तेमध्ये बसलेले कितीतरी लोक, ह्यांचे सगळेच लोक हिंदू मुसलमान हे करत असतात. मडीमध्ये मुसलमानांना येऊ देऊ नका, मुसलमानांच्या दुकानातून हे घेऊ नका, त्यांच्या घरी हे करू नका, हे जे काही सांगितलं जातं, खरं तर अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे. पण कारवाई कोणावर होते? कारवाई कॉमेडियनवर होते, टीका करणाऱ्यांवर होते. आणि ज्यांच्यावर हेच देवेंद्र फडणवीस आरोप करतात की ह्यांनी एवढे 1000 कोटीचा घोटाळा केला, त्यांना शेजारी बसवतात. खरं तर हे जे घोटाळे करणारे लोक आहेत त्यांना जेल झाली पाहिजे, त्यांच्या घरावर लोक गेले पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण नाही, कारवाई त्यांच्यावर नाही होत. त्यांना काही नाही, फक्त काय तुम्ही पार्टीला चंदा द्या किंवा पार्टी जॉईन करा, तुमचं स्वागत आहे, तुमचा हार तुऱ्यांनी आम्ही सत्कार करू. मात्र तुम्ही टीका कराल, तुम्ही विरोधात असाल तर तुमचे हाल असे करू.
हाच संदेश जर हे सध्याचं महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार देऊ पाहत असेल तर यातनं जगामध्ये अत्यंत वाईट एक मेसेज जातो आहे. हे यांना किती भारी वाटत असलं, आज यांना फक्त यांची घरं जर भरत असती यांनी, पण लॉंग टर्मने देशासाठी हे चांगलं नाही. कोणत्याही देशाला शांततेने आणि आनंदाने राहायचं असेल तर त्यामुळे शेवटी त्यांनी सांगितलं की सगळ्यांवर कॉमेडी तुम्ही करा. जाओ सभी पार्टियों के नेताओं का खूब मजाक उड़ाओ, चाहे पैरोडी सॉन्ग बनाओ या सटायर करो, कार्टून बनाओ या मीम्स बनाओ, शेयर करो इन्हें सोशल मीडिया पर #RightToJoke के साथ. तुमचा कितीही आवडता नेता असू द्या, त्यांच्यावरची कॉमेडी तुम्ही ऐकू शकता. किसी के परिवार का मजाक मत उड़ाओ, परिवारवाद का मजाक उड़ाओ. बेरोजगार का मजाक मत उड़ाओ, बेरोजगारी पर मजाक बनाओ. जोक मारो अपने से ऊपर ताकतवर लोगों पर, ना कि अपने से नीचे बेसहाय लोगों पर. जोक मारो उनकी पेट्रियार्की पे जो ना माने नारी की बात. जोक मारो अंधविश्वासों पे जो ले आए अंधकार की राह. यही लोकतंत्र है. अपने फेवरेट पॉलिटिशियन के चमचे मत बनो, उनके खिलाफ मजाक सहना सीखो. याद रखो असली ताकत जनता की एकता में है. आणि या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबते.